पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गणू, मला ना खूप भीती वाटते। हे तिथे ठीक असतील ना? हे बघ, तुला माहिती आहे, हे प्यायल्यावर ना यांना काहीही सुचत नाही, ते काहीही करतात। आज सकाळी मीटिंगला गेले तेव्हा बरे होते आणि आता हे असं। तिथे सगळं व्यवस्थित असू देत, काहीही गडबड नको होऊ देऊस, हां? काय बरं आहे ना? रिपीट। अरे वांग्या, अरे हाऊ आर यू? काय मग दे मगाशी काय म्हणत होता? श्रेयस वाघमारेचे सगळे प्लॅन पेपर्सवर असतात, तू अंमलात नाही आणू शकत। तुझी सगळ्यात मोठी चूक काय झाली माहितीये? तुम्हाला ओळखलंच नाहीस। मॅनेजर, ये टेबल का बिल मुझे देना, पुट इट ऑन माय टैब, ओके? वांग्या, आजचे तुझे जेवणाचे आणि या ड्रिंकचे पैसे तुझा एक एम्प्लॉई नाही, तुझा बिझनेस कॉम्पिटिटर भरणार। Cheers. प्रश्न पडलाय ना तुला? पडलाय ना की द ग्रेट वारंगचा कॉम्पिटिटर हा युजलेस श्रेयस वाघमारे कसा झाला? सांगतो। हे बघ, नीट बघ, 5 वर किती शून्य आहेत? बघ बघ बघ। जाम धक्का बसला असेल ना तुला? हा, फाईल फेकलेलीस ना, तोंडावर फाईल फेकलेलीस आणि काय म्हणालेस? गेट आउट, आउट। इन झालो रे मी, तुझ्याच बिझनेस मध्ये इन झालो, तुझ्या बरोबरीने उपाय, तुझा कॉम्पिटिटर झालोय मी, समजलं? याला म्हणतात प्रगती, ग्रोथ। तुझ्या नाका खालून तुझाच कॉन्ट्रॅक्ट, तुझाच क्लायंट घेऊन गेलो मी। सो मिस्टर कार्तिक वारंग, काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्यावर? बोला बोला। माझं काहीही म्हणणं नाहीये। एका रात्रीत एक कॉन्ट्रॅक्ट डील मिळून तू या कार्तिक वारंगशी बरोबरी करू शकत नाहीस। श्रेयस, तुला माहितीये, मी देखील असं सेलिब्रेट केलं होतं जेव्हा मला ड्रीम कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता, अगदी असं। पण तो कॉन्ट्रॅक्ट 50 करोडचा होता आणि तो कॉन्ट्रॅक्ट माझ्या आयुष्याचा 50वा सक्सेसफुल कॉन्ट्रॅक्ट होता। जेव्हा आपल्याला एखादी मोठी डील मिळते तेव्हा रात्रभर जागून दुसऱ्या मीटिंगची तयारी करायची असते। असं दारू पिऊन चिंगून तमाशे करायचे नसतात। सक्सेस मिळणं खूप सोपं आहे राजा, पण ते हँडल करणं कठीण आहे। खरंच तुला माहिती तू हे सगळं का बोलतोयस? आणि तुला ना धक्का बसलाय आणि त्यावर तू जळतोस माझ्यावर, म्हणून हे सगळं बोलतोयस।
अरे मी तुझ्यावर कशाला जळू? बाळा श्रेयस, तुला एवढा कशाचा आनंद झालाय? तुला कॉन्ट्रॅक्ट मिळाला याचा, की तू कॉन्ट्रॅक्ट माझ्या नाकाखालून खेचून घेतल्याचा? अरे माझ्या कंपनीसाठी अशा आणखीन 10 डील्स समोर उभ्या आहेत. तूड किती उंच उडतोयस ते बघतो मी. मीही इथेच आहे, तू इथेच. हा महाराज, बरोबर बोललास तू इथेच आहेस आणि मीही इथेच आहे. ट्राय युअर बेस्ट. बाय डार्लिंग, टेक केअर, गुड नाईट. हे आल्यावर यांनी बेल वाजवली तर सगळ्यांची झोपमोड होईल. दाराची कडी उघडी ठेवू का? नाही, नको. त्यापेक्षा मीच दारापाशी जाऊन थांबते. बिल द्या, बिल. सर, अरे रेडीच होता. व्हेरी गुड. 24,878. व्हेरी गुड बिल. हे घ्या, मी कार्ड पेमेंट करणार. सॉरी सर, पेमेंट कॅशच करावं लागेल. ऑनलाईन किंवा कार्ड पेमेंट काम करत नाहीये. तू मुद्दामून बोलतोस ना, असं मला माहिती. मला नाही सर, प्रत्येक कस्टमरचा हाच प्रॉब्लेम होतोय. कदाचित बँक सर्व्हर डाऊन आहे. मग सर्व्हर डाऊन तर काय करायचं? म्हणजे ज्यांच्याकडे कॅश नाही त्यांनी काय करायचं? भांडी घासायची. वी आर सो सॉरी सर, पण कमीत कमी 1 तास तरी ऑनलाईन पेमेंट होणार नाही. मग 1 तास काय मी इकडे थांबू? माझी मुलगी आहे छोटी घरी, डॉटर. गुड नाईट बोलायचं तिला. गुड नाईट. 1-2 तास नाही थांबू शकत. सर तुम्ही कॅश अरेंज करा आणि मग जा. काय करतो आता कॅश अरेंज. थांबा हा, तुम्ही इकडे जाऊ नका, मी आलो. जास्त झाली साहेबांना, लक्ष ठेवा. हा कोणाला करू? पांड्याला करतो. पांड्या, पांड्या. माझा फोन होता. श्रेयस असा काय करतो? पांड्या माझा फोन का कट करतोय? हा, मॅच खेळत असेल, सुरू असेल त्याची मॅच, मला माहिती आहे. मला आता अश्विनीला फोन करावा लागणार.
एक मिनिट थांबा. अहो कुठे आहात तुम्ही? तुम्ही बरे आहात ना? एवढा उशीर का झाला? हो केवढी काळजी वाटते. मी सांगा ना कुठे आहात तुम्ही? अरे काय धाड 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 मशीन गन सारखे प्रश्न विचारते. ए, चूप हो आता. मी जे सांगतो नीट ऐक शांतपणे. आपल्या कपाटात 25,000 रुपये आहेत. ते मला हवे आहेत. 25,000 रुपये? एवढे पैसे कशाला हवेत तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? अरे, आता मी फोनवर बोलतोय म्हणजे नीटच आहे ना. हो कळतंय मला ते. हे बघ मी आता इकडे हॉटेलवर आहे. हा, मला इकडे बिल भरायचंय. तुम्हाला ते पैसे हवे. हो 25,000 रुपये बिल झाले तुमचं? ए तू आता प्रश्न नको विचारूस यार. तुझ्यामुळे होतं सगळं. सकाळी तुला 5,000 रुपये दिले म्हणून मला पैसे कमी पडले इकडे. सगळे प्रॉब्लेम तुझ्यामुळे होतं. आता तू काय विचारू? तू एक काम कर. तू कपाटात जा 25,000 रुपये घे आणि इकडे ये. अहो पण मी कुठे येऊ ते सांगा तर मला. देसी वाईब्स म्हणून हॉटेल आहे तिकडे. लवकर ये. हे लवकर या चल. हा अरे देवा काय करू मी आता? हा बाबांना नाही, नको बाबांना नाही उठवत, त्यांना त्रास होईल. मी शिल्पी. अरे देवा काय करू मी? विद्युतला फोन करते. ताई यावेळी? हा बोल ग ताई, काय झालं? इतक्या रात्री फोन केलास? विद्युत ऐक, तू माझ्या घरी ये. हे बघ आपल्याला ना एका ठिकाणी जायचंय. आणि ऐक, आई बाबांना यातलं काही सांगू नको की मी तुला बोलवलंय म्हणून. तू ये लवकर. ताई आधी शांत हो. मला सांग नक्की काय झालंय? हा पैशाची अरेंजमेंट झालेली आहे. मला अजून एक ड्रिंक द्या. ताई तू वेडी आहेस का? हे बघ मी तुला कुठेही नेत नाहीये. ठीक आहे, मी जातो आणि श्रेयसला घेऊन येतो. नाही नको विद्युत. हे बघ मी नाही सांगू शकत ते तुला बघून कसे वागतील. त्यापेक्षा तू एक काम कर, तू इथे माझ्या घरी ये. आपण दोघं एकत्र जाऊ. ताई तुला माहिती आहे ना तो कुठे बसलाय? देसी वाईब्स बार आहे तो. आणि अशा ठिकाणी मी तुला घेऊन नाही जाणार. तू काही काळजी करू नकोस. मी जातो आणि श्रेयसला घेऊन येतो. ठीक आहे मग तू इथे घरी येऊन माझ्याकडनं 25,000 रुपये घेऊन जा. अगं ताई पैशाचं काय घेऊन बसली आहेस? आहेत माझ्याकडे. मी आधी जातो आणि त्याला घेऊन येतो. तू काळजी करू नकोस. ओके? काय बघताय माझ्याकडे? एक ड्रिंक द्या ना. हो तुमचे पैसे मी बुडवणार नाही. ते दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही. ड्रिंक द्या. सर तुम्हाला ऑलरेडी खूप झाली आहे. बस झालं आता. ए तू कोण रे मला शिकवणारा? यू नो हु आय एम? हा हे बघ कुठे गेलं? आहे बघ लखपती. हा ड्रिंक बनव. एक्सक्यूज मी, यांचं पेमेंट मी करतोय. किती झाले? ए तू इथे काय करतोस? श्री ए मॅनेजर याच्याकडनं पैसे घ्यायचे ना. मी याला ओळखत नाही. माझे पैसे बायकोला घेऊन येते. माझे बायकोला बायको पैसे घेऊन येते. तिच्याकडनंच घ्यायचे. श्रेयस ताई येणार नाहीये. मी पेमेंट करायला आलोय. ठीक आहे? किती झाले? 24,878. बरं ठीक आहे. मला नकोय तुझी मदत. तू कोण आहे माहिती आहे का तुला? माहिती? हे बघ लखपती आहे लखपती. आणि लवकरच करोडपती पण होणार आहे. हो माझं काहीच म्हणणं नाहीये. पण आधी आपण घरी जाऊया का? ताई वाट बघते. ती काळजी करते. काळजी? तुझ्या ताईला काळजी करण्याऐवजी दुसरं काय येतं? एक तर काळजी करते, नाहीतर दुसरं माझे प्रॉब्लेम्स वाढवते. एवढ्या दोनच गोष्टी येतात तुझ्या ताईला. उगाच काहीतरी बोलू नकोस. ताईने ना फक्त पूजा करायची बाकी ठेवली आहे तुझी. मला आश्चर्य वाटतं तिला तुझ्या चुकीचं काहीच कसं वाटत नाही. मला एक कळत नाही, तुला हँडल होत नाही तर पितोस कशाला रे एवढी? ये तू मला शिकवू नको, समजलं ना? त्या वारांसारखं बोलायचं नाही इकडे, समजलं? खरं तर तुझ्यासाठी एवढं करावं ना इतकीही लायकी नाहीये तुझी.
काय ग काय पडलं? नाही काही नाही, झोपा तुम्ही. देवा सगळं काही ठीक होऊ दे. श्रेयस पुरे आता माझ्या बहिणीचा नवरा आहेस ना म्हणून मी शांत आहे, समजलं ना? अच्छा, तुझ्या बहिणीने ना मुद्दामून पाठवलं तुला माझा अपमान करायला. तुला बरोबर येतं माझा अपमान कसा करायचा, मला खाली कसं दाखवायचं. तुझ्या ताईला व्यवस्थित येतं एकदम. अरे तू काय बोलतोयस, तुला कळतंय का? कळतंय ना. मी माझ्या घरी चाललो मी. श्रेयस माझ्या गाडीने चल घरी, मी तुला घरी सोडतो आणि मग मी घरी जातो. ये तू माझ्या घरी नाही यायचं, मी नाही जाणार. चल, मी रिक्षाने जाणार. श्रेयस ऐक माझं, माझ्या गाडीतून चल, ताई वाट बघत असेल, उशीर झालाय. तुझ्याकडे गाडी आहे? हो. हे का अटीवर जाईल? काय? मी रिक्षाचं भाडं तुला दे, मला तुझे उपकार नकोय. चल. ठीक आहे, तू मला रिक्षाचे पैसे दे, ठीक आहे, पण चल. हात दे. मी चाल, धडपडू नको. तुला माहितीये काय तू एक चांगला मुलगा आहे. यू आर अ गुड बॉय. हो रिअली? येस. मला तुझ्या बाबतीत कॉन्फिडन्स नसता तर मी माझ्या बहिणीचं लग्न तुझ्याशी लावून दिलं नसतं. पण तू जे करतोस ना तिच्या बाबतीत ते चुकीचं आहे. आणि ती जे मला करायला सांगते ते चुकीचं नाही वाटत तुला? माझे आई वडील काय त्रास देतात रे तिला? हा, मारहाण करतात की उपाशी ठेवतात? उलट आहे ना, स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम करतात. तरी तिला असं वाटतं की मी आई वडिलांना सोडून तिच्यासोबत वेगळं राहावं. का? मुळात आहे ना, तिची मागणीच चुकीची आहे आणि त्यामुळेच आमच्यात वाद होत आहे. एकटी राहते रे माझी बहीण, एवढ्याशा संजूला घेऊन. आणि तू काही करत नाही तिच्यासाठी, आणि म्हणूनच मला तुझा राग येतो. काय करू, बाहेरच थांबू? नको. तेवढ्या वेळात कोणी उठलं आणि मला विचारलं की इथे काय करतेस तर काय सांगू? त्यापेक्षा मी इथेच थांबते. अरे तुला माहितीये, मला एक गोष्ट माहितीये, तू माझ्या बहिणीला ना खूप सुखात ठेवशील. आय नो दॅट. आणि म्हणून मी माझ्या बहिणीला कधी तुझ्यापासून डिवोर्स घेऊ देणार नाही. तू आता जे काय बोलतोयस ना ते सकाळपर्यंत तरी लक्षात राहील का? नाही लक्षात राहणार. हे तूही लक्षात ठेवू नको. आणि नसेल जमत ना तर तूही 2 पेग मार आणि झोपून जा, समजलं? मी पाजू का तुला 2 पेग? लखपती आहे मी, कळलं काय? आणि मी जे काही तुझ्याशी चांगलं चांगलं बोललो ना ते कोणाला कळलं, हात माहितीये ना? समजलं? अरे ही रिक्षा लवकर चालव रे, मला कोणीला गुड नाईट बोलायचं. काय हळूहळू चालवतो? नमस्कार. अरे ताई तुझी सांभाळून चल, सांभाळून. अरे विद्युत, हे सगळं काय रे? चढली आहे याला. अरे त्यांना धड उभंही राहता येत नाहीये. याला आधी आत घे. हं, श्रेयस, एक मिनिट. तुला काय लागलं इथे? काय लागलं? अहो ए, ताई त्याची काळजी करू नकोस, याला आधी आत घे आणि झोप. अरे देवा. जमेल का तुला? हो. हे सोड मला. श्रेयस, काय
मी शुद्धीच आहे समजलं. ओके. तुझे पैसे घेऊनच जा, त्याशिवाय जाऊ नकोस.